जम्मू काश्मीर येथे पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे। तर सरकारने देशाच्या सुरक्षेसंदर्भात चुका केल्या आहेत, त्यावर कोण बोलणार असं म्हणत संजय राऊतांनी केंद्र सरकारवर आरोप करीत काही मुद्दे देखील त्यांनी उपस्थित केलेत। सरकारने ज्या चुका केलेल्या आहेत देशाच्या सुरक्षेसंदर्भात त्याच्यावर कोणी बोलायचं? शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला होता तेव्हा शरद पवार साहेब होते मंत्रिमंडळात। शिवराज पाटलांनी बॉम्बस्फोट घडवले नव्हते ना, पण त्यांची नैतिक जबाबदारी। दिल्लीचे बॉम्बस्फोट जे घडले, शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला, लक्षात घ्या काँग्रेसने। आम्ही सरकारच्या बरोबर आहात काय? कोण बोलताय? बोलू द्या त्यांना, आम्ही सरकारच्या बरोबर आहोत, पण युद्ध तर सुरू करा। सरकार राजकारणच करताय, या सगळ्या गोष्टीचं करताय ना। काल सरकारच्या बरोबर आहोत, 24 तासामध्ये प्रधानमंत्री बिहारला गेले प्रचाराला, याचं समर्थन करणार का माननीय शरद पवार साहेब? काल प्रधानमंत्री मुंबईत आले, 9-10 तास फिल्मी सितारांच्या तरंबले, प्रवचन दिलं। मुंबई मनोरंजनाची राजधानी आम्हाला माहिती आहे। शाहरुख खान, आमिर खान, ही नटी, ती नटी, तो नट समोर बसून टाळ्या वाजवत आहेत, याचं समर्थन आम्ही करायचं आहे का? बसा दिल्लीमध्ये आणि स्ट्रॅटेजी सैन्यावर टाकलंय सगळं जबाबदारी, भारतीय सैन्यावर। इंदिरा गांधींनी सैन्यावर नाही टाकलं, निर्णय दिला, आदेश दिला, मला युद्ध करायचं। त्याला म्हणतात राजकीय इच्छाशक्ती। तुमच्याकडे आहे का ती? अशा सरकारचं समर्थन म्हणजे कमजोरीचं समर्थन, उडाण टप्पूपणाचं समर्थन आणि टपोरीपणाचं समर्थन आहे। ज्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची लकीर दिसत नाही। काल पहा प्रधानमंत्र्यांचा चेहरा तुम्ही। एखादा प्रधानमंत्र्यांनी हा कार्यक्रम रद्द केला असता नटनट्यांबरोबरचा, एखाद्या प्रधानमंत्र्यांनी बिहारचा प्रचाराचा दौरा रद्द केला असता हो, पण ते फिरतायत मस्त मौला, अरफन मौला। याच्यावरती आम्ही बोलणार। ज्यांना सरकारला समर्थन द्यायचं या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांनी द्यावा, ते जनतेच्या भावनांशी खेळतायत। गृहमंत्री अमित शहा या सगळ्या घटनांना जबाबदार असतील तर त्यांचा राजीनामा प्रधानमंत्र्यांनी घ्यायला हवा। म्हणजे विरोधी पक्षातच या सगळ्या मुद्द्यावर एकवाक्यता नाही। ते बघा, मी आमची भूमिका सांगतोय। अमित शहा या सगळ्या गृहमंत्री देशाचे कोणी असतील, तुम्ही शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला होता, आर पाटलांचा राजीनामा इथे घेतला होता ना, मग आर पाटलांचा राजीनामा पवार साहेबांनी का घेतला होता इथे? जर त्यांना अमित शहाचा राजीनामा नको आहे, मग महाराष्ट्रातल्या 26/11च्या हल्ल्यानंतर लोकभावनेचा आदर करून माननीय शरद पवार साहेबांनी या राज्याचे गृहमंत्री असलेले आर पाटलांचा राजीनामा घेतला, काँग्रेसने विलासराव देशमुखांचा राजीनामा घेतला दहशतवादी हल्ल्यानंतर, हे विसरू नका। आणि माझ्याकडे प्रत्येक संदर्भ आहे, मी बोलतोय त्या जनभावना आहेत आणि इतिहासाला धरून बोलतोय। आर पाटलांचा राजीनामा ज्याने घेतला, विलासरावांना राजीनामा द्यायला लागला, त्याच्यामुळे काही गरज नव्हती, मग त्यांनी अमित शहाचं समर्थन करू नये। पण राऊतसाहेब, या निमित्तानं किंवा या प्रकरणाच्या निमित्तानं शरद पवार हे भाजपशी जुळवून घेत नाही, मला तसं वाटत नाही, मी तसं म्हणणार नाही। पण सरकार